नमस्कार. मी पुष्कर संजय जोशी. मी इंटिरियर डिझायनर आहे. आज मी तुम्हाला माझा मित्र स्वप्नील जाधव यांचं रिसेंटली कंप्लीटेड एक प्रोजेक्ट हाऊस केलं, घर केलंय आपण त्याचा फ्लॅट केलाय. ते दाखवणार आहोत. तर मी इंटिरियर डिझायनर साधारण एक 10 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. नाशिक, मुंबई, पुणे, बंगलोर इथे आपले प्रोजेक्ट्स झालेले आहेत. आणि नाशिक मध्ये प्रोजेक्ट्स बऱ्यापैकी बेस हा नाशिकमध्ये आहे. आता तुम्हाला मी या घराचं एक हाऊस टूर दाखवतो. स्वप्नील आणि मी मित्र असल्यामुळे आमचं बॉन्डिंग आणि आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं होतं. हे खूप स्मूथ गेलं म्हणून प्रोजेक्ट. आणि कन्सेप्ट वाईजही आम्ही आधीपासून खूप क्लिअर होतो, की आम्हाला कसं करायचं आहे, काय करायचं आहे. स्वप्नीलचं इनपुट्सही खूप क्लिअर होते. स्वप्नीलचं आणि माझं अंडरस्टँडिंग पण खूप चांगलं असल्यामुळे आम्हाला सिलेक्शनलाही काही अडचण आलेली नाही. आमचं सिलेक्शन हे खूप स्मूथ झालं आणि सगळं एक आउटपुट तुम्हाला आता दिसेलच कसा आलेला आहे ते. तर हा लिव्हिंग एरिया आहे. लिव्हिंगमध्ये आम्हाला मिनिमम फर्निचर घ्यायचं होतं. आम्हाला मोस्टली लाईट बेसमध्येच पूर्ण घर करायचं होतं. कारण स्पेशियस दिसलं पाहिजे. त्यानंतर पूर्ण त्याच्यात जो वाइब आहे तो झेन वाइब जो आहे तो आपल्याला पाहिजे होता या घरात. आणि कर्व्हज हा आमचा मेन बेसिक कन्सेप्ट मधला कर्व्हज पाहिजे. कुठेही शार्प एजेसचं फर्निचर जास्त नको. तर मोस्टली कर्व्हेचर वाले पार्ट्स आम्ही घेतलेले आहेत. तर हा टीव्ही युनिट आम्ही त्या कर्व थीम मध्येच पूर्ण डिझाईन केलेला. इथे फ्लुटेड आपण सगळं मटेरियल वापरलं आहे ड्रॉवर्सला. हा ड्युको पेंट फिनिश केलेला आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर साईडची जी कॅनोपी आहे ती पण आपण कर्व मध्येच पूर्ण डिझाईन केलेली आहे. हे इथे एक बुक शेल्फ आहे. त्यालाही ड्युको पेंट फिनिश आणि कर्व्स मध्येच आपण एक कन्सेप्ट पूर्ण दिसावी म्हणून त्याप्रमाणे आपण लाईट कर्टन्स आहे. लाईट इथे फक्त शिअर कर्टन्सच घेतलेले आहेत. आणि टेबल्स आणि सोफा पण आपण मोस्टली राऊंड जिथे कर्वेचर्स आहेत, शार्प एजेस नाहीत असे आपण सिलेक्शन तिथे केलेलं आहे. त्यानंतर ही ऑफिस स्पेस आहे. स्वप्नीलला स्वप्नीलची रिक्वायरमेंट होती की शांत एरिया पाहिजे. त्याला इथे वर्क फ्रॉम होम जेव्हा काम असेल तेव्हा तो शांत तिथे काम करता आलं पाहिजे. त्यासाठी बुद्धांची मूर्ती आम्ही ठेवली आहे विच रिप्रेझेंट्स पीस अँड कामनेस. तर त्यासाठी आम्ही इथे बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. आणि इथे त्याचा डेस्क स्पेस आहे जिथे तो जेव्हा त्याचं वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा तो काम करेल. इथे थोडे डार्क कर्टन्स घेतले आहेत कारण इथून सनलाईट हेवी असल्यामुळे त्याला डिस्टर्बन्स नको म्हणून हा आपण डार्क कर्टन्स या साईडला घेतले आहे. आणि पावसाळ्यात त्याला इथून काम करता करता व्ह्यू पण खूप छान आहे. त्या पद्धतीने आपण या बाल्कनीला एनक्लोज करून इथे आपण त्याची ऑफिस स्पेस बनवलेली आहे. आता आपण किचन कडे मूव्ह करू. ऍक्च्युली स्वप्नीलची फॅमिली मोठी आहे भरपूर. तरी आपण 6 सीटर एक डायनिंग एरिया इथे बसवलेला आहे. त्यानंतर किचन स्पेस जरा कॉम्पॅक्ट होती पण तरी आपण मॅक्सिमम त्याच्यात सगळं बसेल असं किचन बसवलेलं आहे. इथे पूर्ण ओव्हरहेड युनिट ऍक्रेलिक फिनिश घेतलेले आहेत सगळं ज्याच्यात हँडल इनबिल्ट आहेत म्हणून ते कुठे लागणार नाही. लहान मुलं असली तरी त्यांना ते एकदम इझिली ऑपरेट करता येईल. आणि हा पूर्ण इथे क्रॉकरी सेट नंतर ठेवता येईल अशी इथे हा युनिट इथे बसवलेला आहे. आता आपण मूव्ह करूया. ही पेरेंट्स बेड आहे. ही रूम सगळ्यात कॉम्पॅक्ट आहे तशी या घरातली. पण मग तिलाही जास्तीत जास्त स्पेशियस कसं दिसेल यासाठी आपण पूर्ण लाईट थीम मध्येच घेतलेला आहे. हा वॉलपेपर एक पॉपिंग एलिमेंट इथे आपण ऍड केलेला आहे. थोडा युरोपियन कलर म्हणून थोडं लाईट ग्रीन टच वाला आपण इथे फर्निचर व्हाईट आणि लाईट ग्रीनचं कॉम्बिनेशन आपण इथे केलेलं आहे. त्याच थीम मध्ये कर्टन्स आणि बेड बॅकही आपण या रूम मध्ये केलेला आहे. हेवी फर्निचर इथे कुठेच आपण ठेवलेलं नाही. नेक्स्ट आपण मास्टर बेडला जाऊ. मास्टर बेड स्पेशियस आहे. मास्टर बेडला स्वप्नीलची रूम असल्यामुळे त्याला थोडा एक अजून एक मॉडर्न टच. तिथे पूर्ण पेंटिंग वगैरे बेड बॅकला सॉलिड कलर्स यूज केलेले आहेत.
पण सॉलिड कलर्स यूज करताना एक थोडासा एक लाईट एलिमेंट हवा म्हणून इथे एक टीव्ही युनिटला वॉलपेपर लावला आपण, की थोडा एक तिथे कलर एलिमेंट ऍड व्हावा. एक स्ट्रायकिंग एक एलिमेंट पाहिजे म्हणून इथे वॉलपेपर आपण यूज केलेला आहे. त्यानंतर ही सगळ्यात स्पेशियस रूम असल्यामुळे कर्टन्स थोडे लाईट घेतलेले आहेत, कारण इथून लाईट व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे. या रूमला एक लिटअप नॅचरल लिटअप पण दिवसा पण विदाउट लाईट चांगलं दिसेल अशी या रूमची कन्सेप्ट आहे. आणि आता लास्ट रूमला येऊ. ही आहे चिल्ड्रन्स बेड. स्वप्नीलचा मुलगा आहे लहान, एक 5 इयर्स आहे. पण तो मोठा झाल्यावरही त्याला ही रूम आवडावी अशा हिशोबाने आपण त्याची रूम डिझाईन केलेली आहे. इथेही आपण कर्व्स मोस्टली घेतलेले आहेत. फर्निचर ब्लू, फ्लुटेड आणि व्हाईट या टोन मध्ये घेतलेला आहे. इथे त्याचा एक छोटा स्टडी टेबल केलेला आहे, तो तिथे अभ्यास करू शकेल. आणि ही इज फॉन्ड ऑफ कार्स, सो आपण इथे एक बुगाटीचं एक पोस्टर अॅक्रेलिकवर प्रिंट करून घेतलंय, की त्याला कार्स तो मोठा झाल्यावरही ते आवडेल आणि त्याला इथला एक अभ्यास करायलाही एक क्लायमेट आहे, प्लस त्याला इथे एन्जॉयमेंट आणि कार्सचा जो त्याचं वेळ आहे ते पण त्याला इथे आवडू शकेल. तर इथेही सगळे कर्व्स थीम मध्ये आपण इथला मिरर वगैरे ही सगळं कर्व मध्ये घेतलंय. स्टडी टेबललाही कर्व दिलेला आहे आणि त्याची बेड बॅग्सही राऊंड थीम मध्ये आपण पूर्ण घेतलेली आहे. याला अटॅच मोठी बाल्कनी आहे या रूमला. Yes, so this was the house tour of Swapnil Jadhav sir's flat named Kailasa. So if you want to make your house your dream house, so please contact us. The number and details will be shared in the video. Thank you so much.